एक मिनिट. सगळ्या सन्मान्य सदस्याचं ग्रामीण भागातून येणाऱ्या अध्यक्ष महाराज तो विषय आहे. अध्यक्ष महाराज घरकुलाचा मंत्री महोदय सांगतात की पैशाची कमी नाही आहे, पैशाची कमी नाही असं मंत्री महोदय सांगतात. अध्यक्ष महाराज एक वर्षापासून पैसे मिळाले नाही घरकुलाचे. अध्यक्ष महाराज एक उत्तर झालं याचं नाही ना अध्यक्ष झालं याचं उत्तर त्यांनी स्वतः ऐकलंय. त्यांनी सांगितलं अध्यक्ष महाराज की पैसे कमी नाहीये पण पैसे मिळाले नाहीत ना अध्यक्ष महाराज. या सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला विचारा अध्यक्ष महाराज. त्याप्रमाणे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी मोदयांनी सांगितलं होतं की जसं शहरी भागामध्ये आम्ही 2.5 लाख रुपये देतो त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा पैसे वाढवून देऊ अशा पद्धतीची भूमिका मांडली होती अध्यक्ष महाराज. 1,40,000 रुपयामध्ये घरकुलं होतच नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना म्हणतो की हा काही प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे किंवा राजकारणाचा नाही आहे, गरिबाच्या घराचा प्रश्न आहे. आणि म्हणून याला राजकीय आम्ही इतके बांधले तितके बांधल्यापेक्षा आम्ही किती गरिबांना कर्जबाजारी केलं या प्रकरणामध्ये, या घरकुलाच्या याच्यामध्ये त्याचा आता तुम्ही विचारा ना सगळ्यांना. सुधीर भाऊ ठीक आहे मंत्री महोदय, म्हणून श्वेतपत्रिका तुमचा मुद्दा समजला. मंत्री महोदय या संदर्भात आपण उत्तर दिलेले आहे तरी मी आपल्या बोला. अध्यक्ष महोदय, आदरणीय नानाभाऊंनी आता जो विषय मांडलेला आहे, माझं नानाभाऊ तुमचा प्रश्न ऐकलाय, आता माझं उत्तर आहे का आपण. मी नानाभाऊ आता तेच सांगतोय, पैसे नसताना 27 लाख घरांना पहिला हप्ता कसा आला, दुसरा हप्ता 30 लाख, दुसरा हप्ता 24 लाख घरांना कसा गेला, तिसरा हप्ता 13 लाख घरांना कसा पोचला, पैसे नसताना 6 लाख घरं कशी पूर्ण झाली. राजकारण म्हणून चर्चा करण्याचा अर्थ नाही अध्यक्ष महोदय. या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता नाही. 6 लाख घरं पैसे नसताना पूर्ण झाली का, आणि या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता अध्यक्ष महोदय नाही. अशा पद्धतीनं सभागृहामध्ये चुकीची माहिती देणं, समाजा मनामध्ये वेगळी भावना निर्माण करणं अध्यक्ष महोदय चुकीचं आहे. सभा घरकुलाला कुठेही पैशाची कमतरता नाही अध्यक्ष महोदय. प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक 35,898 द्या तुम्ही, मी बघतो. प्रश्न तुम्ही द्या माझ्याकडे. 3 मध्ये दुरुस्ती आहे. हक्कभंग मांडा तुम्ही, मग मी बघतो. एक मिनिट नाना भाऊ, नाही नाना भाऊ हे चुकीचं आहे. सभागृहात अध्यक्ष स्वतः उभे राहिल्यानंतर किमान ऐकायचं.